नमस्कार. 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. उत्तर भागातून म्हणजे उत्तर भारतातून कमी दाबाचे क्षेत्र असल्यामुळे त्याच भागात गडगडाटी व जोरदार पावसाची शक्यता त्या भागात सध्या तरी आहे. महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर वाऱ्याचा वेग जास्त आहे आणि हलक्या पावसाची शक्यता जास्त करून सर्वत्र बनत चाललेली आहे. मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता किनारपट्टी लगत आहे आणि हलक्या पावसाची शक्यता सांगली, अकोला, सोलापूर, पुसद, परत नागपूर, गोंदिया ह्या भागात बनत चाललेली आहे. रात्रीतून किंवा सकाळपर्यंत त्या भागातून हलक्याच्या पावसाची सरी यायची शक्यता आहे. उद्याही कोकणपट्टीत मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. मुंबई, पुणे, दापोली, रत्नागिरी ते सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये नाशिकपर्यंत हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. सांगलीला हलक्या पावसाची शक्यता आहे आणि विदर्भ साईडला मध्यम स्वरूपाचा पाऊस म्हणजे जळगाव वगैरे आहे. उत्तर महाराष्ट्रात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. छत्रपती संभाजीनगर, लोणार, पुसद ह्या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे आणि नागपूर, गोंदिया ह्या ज्या भागातून पाहायला गेलं तर मध्यम ते जोरदार पावसाची गडगडाटी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर कोकणपट्टीत जे दक्षिण साईडला कर्नाटक साईडला सांगली, सोलापूर ह्या कर्नाटकच्या साईडला थोडंसं हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. अकोला, सोलापूर पट्टा मध्य महाराष्ट्रात कधी थोडीशी उघडीप जाणवते, पण ह्या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर 24 तासात सर्वत्र पाऊस कमी अधिक प्रमाणात आहे. रत्नागिरी, कोकणपट्टी सर्वत्र मध्यम ते जोरदार दक्षिण भागातून आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पट्टा, दापोली धरून सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वाटते. सांगली ते विजापूर पट्ट्यामध्ये कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी ह्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. अकोला ते बीड, अहमदनगर पट्ट्यातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे आणि बीड, लातूर, बिदर, सोलापूर, नांदेड, पुसद, लोणार, अकोला, अमरावती, जळगाव, बेटूल ह्या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वाटत आहे. तिथून पुढे पाहायला गेलं तर इकडे विदर्भ साईडला जोरदार पावसाची शक्यता वाटते. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली ह्या भागातून. चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करत चला आणि या भागातून विदर्भ साईडला जोरदार पावसाची शक्यता दिसत आहे.